नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मी माता अर्थातच धनधान्य, समृद्धता, ऐश्वर्यतेची देवता. आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही नियम आहेत मित्रांनो. ते नियम आपण आपल्या आचरणात आणून नक्कीच मातेला प्रसन्न करू शकतो. तर काय आहेत ते नियम? सर्वप्रथम आपण आर्थिक साक्षर होणं. आपल्याला आपल्या पर्सनल फायनान्सकडे भरपूर लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो. जर आपण आपला पर्सनल फायनान्स नीट ठेवला, आपण आर्थिक साक्षर झालो, तर नक्कीच आपल्याला लक्ष्मी मातेला प्रसन्न नक्कीच करता येईल. दुसरं म्हणजे मित्रांनो, जेही अनावश्यक खर्च आहेत ते टाळणं. उगाचच फालतूचे खर्च न करणं. ज्या खर्चाची खरंच गरज नाही आहे अशा उपभोग घेणाऱ्या गोष्टींमध्ये आपण भरपूर सारे पैसे खर्च करतो, ते सुद्धा खूपच अनावश्यक. तेच पैसे आपण जर बचत केली, आपण आपल्या फ्युचरसाठी सेव्ह केले, तर नक्कीच आपल्याला खूप छान पद्धतीचा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला भेटू शकतो. तिसरं म्हणजे मित्रांनो, अनावश्यक गोष्टींमध्ये खूप घाई करणं, घाई झटपट पैसा मिळवणं किंवा भरपूर फटाफट श्रीमंत होणं, हेही मातेच्या नीतीमध्ये नाही आहे. कोणी चुकीचं काम करून श्रीमंत होणं किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवणं, धन कमवणं, हे देखील आपल्याला नुकसान करणारच आहे. त्यामुळे धैर्य ही एक शक्ती आहे. धैर्य करत आपण आपलं काम करत गेलो तर नक्कीच आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेचा आशीर्वाद भेटणार आणि आपली ग्रोथ होणार, आपली वृद्धी होणार आणि आपणही छान पद्धतीने संपत्तीबाज आपल्या मातेच्या आशीर्वादाने होणार. तर मित्रांनो, हे सर्व रूल्स आहेत जे की आपण पाळू शकतो. आपण बचत करू शकतो, आपण चांगल्या मार्गाला ध्येय ठेवू शकतो. हे सर्व आपण पाळून आपल्या मातेचा आशीर्वाद आपण घेऊ शकतो. नक्कीच मित्रांनो, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज आपले व्हिडिओ शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.